नमस्कार, जय शिवराय. नो मिल्क पावडर अगदी हे घाला आणि 20 मिनिटात तयार करा रसमलाई. आताच्या येणाऱ्या रक्षाबंधनला जरूर करा. अगदी 20 मिनिटात तयार होणारी रसमलाई सुपर टेस्टी अगदी कुकरमध्ये आपण बनवणार आहोत. चला तर पाहू. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. पूर्ण गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच लिंबूचा रस घालून अशा प्रकारे दूध फाटून घ्यायचं. अगदी फाटलेल्या दुधापासून तुम्ही ही रसमलाई तयार करू शकता किंवा पनीरपासून पण करू शकता. आता हे अगदी 2 तास अशा प्रकारे बांधून ठेवायचं. अगदी पूर्ण पाणी निघून जातं. त्यानंतर आपण हे मॅश करायचे. अगदी हाताने मॅश करू शकता किंवा वाटीने असे मॅश केले की छान गोळे आपले फुगतात, स्पॉन्जी होतात. त्यानंतर 1 चम्मच आपण कॉर्नफ्लॉवर घालायचा. अगदी जास्तीचा घालायचा नाही, फक्त 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालायचा आणि पुन्हा अगदी अलगद हे आपण मळून घ्यायचं हे पीठ. आता अगदी छोटे छोटे गोळे करा. नंतर पाण्यामध्ये टाकल्यावरती आपण ह्याचे गोळे मोठे होतात, त्यामुळे करतानाच आपण हे छोटे छोटे गोळे करायचे. दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे छोटे गोळे करून घ्या. नंतर आता साखर 3 ते 4 चम्मच आणि 1.5 वाटी पाणी घालून हे आपण चासणी गरम करण्यासाठी ठेवायची. अगदी उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये हे गोळे टाकून घ्यायचे. लक्षात ठेवा, पाणी गरम झाल्यानंतर हे गोळे टाकायचे. आता हे गोळे सर्व टाकून घ्यायचे. मात्र इथे आपण कुकरला टोपण लगेच लावायचं नाही. अगदी अशा प्रकारे झाकून 10 मिनटं ठेवायचं. नंतरच आपण याला टोपण लावायचं. पाहू शकता आपले अगदी गोळे किती मोठे आणि स्पॉन्जी झालेले आहेत. आता इथे अशा प्रकारे कुकरला टोपण लावून अगदी 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या. आता तोपर्यंत आपण इथे पेढे पावडर करून घ्यायचे. पाहू शकता इथं पेढे वापरलेले आहेत. ते पूर्ण वाटण करून घ्यायचं त्याचं. आणि आता ह्यामध्ये आपण रबडी करणार आहोत याची. त्यासाठी हे आपण पेढा पावडर वापरलेली आहे. इथे मिल्क पावडरही तुम्ही वापरू शकता. पाहू शकता आपले गोळे किती स्पॉन्जी असे झालेले आहेत रसमलाईचे. आता हे काढून एका प्लेटमध्ये ठेवायचं. अगदी पूर्ण पाणी काढायचं. अशा प्रकारे प्रेस करायचं आणि त्यातलं पाणी काढायचं आणि एका प्लेटमध्ये आता हे आपण आपले गोळे ठेवून द्यायचे. अगदी कुकरमध्ये करू शकता किंवा अगदी कढईमध्येही तुम्ही करू शकता. आता आपण रबडी करण्यासाठी इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि जे आपण पेढा पावडर केली होती ती दुधामध्ये थोडीशी मिक्स करून घ्यायची. अगदी 2 ते 3 चम्मच मी पेढा पावडर घेतलेली आहे आणि पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्या. यातील आपण मिक्सरला वाटलेलीच आहे, तरीही आपण अशा प्रकारे हलवून त्यातील गुठळ्या काढून घ्यायच्या. आता इथे अर्धा चम्मच मी कस्टर्ड वापरत आहे. कस्टर्ड घालून हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्या. अगदी दुधाला गरम उकळी आल्यानंतर थोडंसं हे दूध थोडंसं आटवायचं आणि नंतर चवीनुसार साखर आणि हे आपलं कस्टर्ड आणि पेढा पावडरचं मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि अगदी हलवत राहायचं. थोडंसं घट्टपणा लगेच येतो. अशा प्रकारे आपण हलवत राहायचं. तयार आहे आपली इन्स्टंट रबडी. तुम्ही दूध आटवून ही रबडी करू शकता. आपण तयार केलेला आहे इन्स्टंट रबडी. आणि अशा प्रकारे आपल्या रसमलाईच्या गोळ्यावरती असं घालून घ्यायची ही रबडी. अगदी सुपर टेस्टी लागते. आणि तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. काजू, बदाम, पिस्ता अवेलेबल असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. अशा प्रकारे तयार आहे आपली रसमलाई रक्षाबंधन स्पेशल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.